काय ऊन वाढतंय, पक्षी मरताय, पोस्टमार्टम करतोय पण काहीच निष्पन्न नाही होते, पोस्टमार्टम मध्ये काहीच दिसत नाहीये. तर नक्की हा काय प्रकार आहे? तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमचं आणि आपलं सर्वांचं आवडतं युट्यूब चॅनल गावरान बेस्ट एक्सपर्ट. हेल्दी मेवा गावरानच खावा. तर मंडळी आता ऊन वाढत चाललेलं आहे, आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि टेम्परेचर आत्ताच या मिनिटाला आपल्याला 36+ जायला लागलेलं आहे, काही भागात 38 क्रॉस केलेलं आहे. तर ह्या काळामध्ये आपल्या पक्ष्यांची मर होते आणि काय कारण असतं तर त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज सांगतो की बघा, आपल्याला जर ज्यावेळेस आपल्याला आपल्या शरीरात हीट जास्त होते त्यावेळेस आपलं शरीर काय करतं, घाम बाहेर काढतं. घाम बाहेर काढून ते टेम्परेचर मेंटेन करतं. पण मंडळी बघा, कोंबड्यांना घाम येत नाही, तर त्या आपल्या शरीरातली हीट कशी बाहेर काढतात, तर त्या आपल्या श्वासोच्छवासाद्वारे आपल्या शरीरातली हीट बाहेर काढतात आणि त्यांच्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी त्याची त्याला मदत होते. तर या काळामध्ये ना सगळ्यात महत्वाचा विषय असतो की तुमची सावलीची मॅनेजमेंट करणं. तर आपल्या शेडमध्ये आता सध्या बघा, मी तुम्हाला माझ्या शेड सांगतो की सावली आता शेड पासून ते माझ्या शेवग्याचं अंतर हे जवळपास 70 ते 80 फुटाचं अंतर आहे. तर काय प्रॉब्लेम व्हायचा की पक्षी हा दिवसभर शेड मध्ये असायचा आणि त्याला ते शेवग्याच्या सावलीपर्यंत जाण्यासाठी एवढं उन्हातून तिकडे जावं लागायचं. तर त्या केसमध्ये काय व्हायचं, एवढ्या वेळामध्ये त्याला 100% उन्हाचा स्ट्रोक बसायचा, त्यानंतर तो मरण पावायचा. माझ्याकडे पण मॉर्टॅलिटी चालू झालेली होती. PM केल्यानंतर लक्षात आलं की हा उष्माघाताचा प्रकार आहे. तर त्यासाठी बघा, आम्ही एक अशा जुगाडू पद्धतीने काय केलं, या शेडनेट असे टाकून घेतले, बांबूचा वापर करून अशी सावली बनवली आहे. 90% शेडनेट आपण टाकलं. तर साधारण बाहेरच्या टेम्परेचर पेक्षा इथे जवळपास मला 2 डिग्री टेम्परेचर कमी जाणवलं. आणि आता यालाच आपण काय करणार आहोत, यालाच आता असे फॉगर लाईन पाईपलाईन टाकून फॉगरचं हे तिथे वापर करणार आहोत आपण. फॉगर टाकल्यानंतर अजून तुम्हाला 1-2 डिग्री टेम्परेचर कमी होण्यास नक्कीच मदत होते. तर आता अजून काय प्रॉब्लेम यायचा की आता बघा, शेडमध्ये पक्षी राहिल्यानंतर आपले ड्रिंकर सगळे आहेत तिकडे, तर ड्रिंकर पक्षी इथून तिथे जात नव्हता. तर त्यामुळे आम्ही काय केलं, या ठिकाणी सगळे असे तुम्ही बघू शकता असे टप पाण्याचे भरून ठेवले. त्याने काय झालं, पक्षी पाणी प्यायला लागला आणि उन्हाळ्यात पक्षी हा जास्त पाणी पितो आणि कम्पॅरेटिव्हली खाद्य हा कमी खात असतो. तर अजून शेडमध्ये दाखवतो मी तुला, अजून असा प्रॉब्लेम होतो. आता इथे बघितलं तर आपण असे अंडे देण्यासाठी असे डब्बे लावलेले, तर या डब्यामध्ये आता या डब्यातच मी तुम्हाला दाखवतो. बघा आता हे 2 3 4 हे जवळपास एका डब्यात 4 कोंबड्या बसल्यानंतर त्या खालच्या कोंबडीला श्वासोच्छवासाला प्रॉब्लेम येतो आणि कोंबड्या दगावतात. तर त्यानंतर तुम्ही काय करा, आता शेडमध्ये मी पण केलं की डब्यांची संख्या वाढवली आणि अशा पद्धतीने कॅरेट ठेवले, जेणेकरून त्यांना बसायला सुटसुटीत जागा तयार होईल. आणि आता सिटिंग अरेंजमेंट पण आपण चेंज करतोय थोडीशी. आता सोडायचं काम चाललंय, थोडी सेपरेट करण्याचा प्रयत्न करतोय की जेणेकरून हीट तयार होणार नाही. आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं प्रश्न आता पाण्याचं नियोजन करताना बघा की आपण बघा उन्हातून जाऊन येतो, त्यानंतर आपण काय करतो की आपण एनर्जी ड्रिंक पितो, लिंबू सरबत पितो, ताक पितो. तर काय करायचं, आपण ज्यावेळेस पाणी देतो तर साधारण पाणी हे थंड असलं पाहिजे. त्यानंतर पाण्यात ग्लुकोन डी पावडरचा तुम्ही वापर करा. साधारण 500 लिटरला 500 ग्रॅम ग्लुकोन डी पावडर ही यूज करायची. त्यानंतर आठवड्यातून 1-2 दिवस ग्लुकोन डी पावडर वापरा. 1-2 दिवस तुम्ही इलेक्ट्रोड पावडर वापरा, मेडिकलमध्ये इलेक्ट्रोड पावडर मिळते. त्यानंतर ताक वापरू शकतो आपण. त्यानंतर अजून महत्वाचं काय करायचं की जी आपली पाईपलाईन असते पाण्याची लाईन, ती पाण्याची लाईन उन्हाने गरम होते आणि कम्पॅरेटिव्हली त्यातलं पाणी पण तितकंच गरम होतं आणि पक्ष्यांना ही थंड पाण्याची गरज असते. त्यामुळे दुपारी 1-2 वेळेस शक्यतो पाण्याचे नळ सोडून आहे ना, ती पाईपलाईन मधलं पाणी काढून द्या, त्याने नवीन थंड पाणी येईल. आणि पाणी शक्यतो दिवसभरामध्ये 2 ते 3दा चेंज करा. हे जे टप आपण भरून ठेवले, आता ह्या मोकळ्या एरियामध्ये पण आपण टप भरून ठेवलेले पाण्याचे, त्यामुळे पक्षी पाणी हा भरपूर पितो. त्यानंतर त्याच्यात आपण मी तुम्हाला सांगितलं की आता ग्लुकोन डी पावडर यूज करा, इलेक्ट्रो पावडर यूज करा. त्यानंतर मेडिकलमध्ये जर तुम्ही गेलात की कुलडेक्स नावाची पावडर मिळते, ते औषध मिळतं, ते पण तुम्ही आपण वापरू शकतो. जितका जास्त पक्षी पाणी पिईल तितका त्याला स्ट्रेस कमी होईल आणि आता जितका स्ट्रेस कमी होईल तितकेच आपली मॉर्टॅलिटी कमी होईल, आपलं आर्थिक नुकसान नक्कीच कमी होईल. आणि दुसरं येतं आपलं खाद्य नियोजन. आता उन्हाळ्यात खाद्य नियोजन करताना काय काळजी घेतली पाहिजे, तर शक्यतो आपण फीड टाकताना सकाळी लवकर फीड टाकायचं. हे तुम्ही जर 10-11 वाजता फीड टाकत असाल तर ते चेंज करून घ्या, 8-1 वाजता फीड टाका. 8 ते 11 पर्यंत पक्ष्यांनी खाद्य खाऊन कंप्लीट झालं पाहिजे. त्यानंतर 11 नंतर कुठल्याही प्रकारचं फीड त्यांना टाकायचं नाही.
त्याच्यानंतर फीड टाकण्याची वेळ नंतर तुमची डायरेक्ट 4:30 नंतर तुम्ही करा, म्हणजे जेणेकरून उन्हात पक्षी खाद्य खाणार नाही याची काळजी घ्या. त्यानंतर सगळ्यात महत्वाचा प्रश्न की आपण पक्षी सोडतो कधी. आता शेडमध्ये ज्यावेळेस आपला पक्षी रात्रभर असतो त्यानंतर आपण समजा 7:30-8 ला आपण रेग्युलर टायमिंगला सोडत असू, तर उन्हाळ्यात काय करा की तो टायमिंग चेंज करून घ्या आणि पक्षी जवळपास 6 वाजता पक्षी 6 ते 6:30च्या दरम्यान तुम्ही बाहेर सोडा, म्हणजे सकाळच्या वेळेमध्ये तो त्याचं खाद्य वगैरे सगळं खाऊन कंप्लीट करून तो सावलीत थांबू शकतो. त्यानंतर शेडची काळजी घेताना ते आपण ताडपत्री लावलेली असते, सगळे पडदे लावलेले असतात, तर व्हेंटिलेशन राहण्यासाठी ते पडदे खाली करून घ्या. त्यानंतर आपण पत्र्यावरती पाणी मारा, कडब्याचा वापर करा, जेणेकरून बघा टेम्परेचर जितकं कमी आपल्याला ठेवता येईल तितकं कमी ठेवायचं आहे. तर निश्चितच हा व्हिडिओ तुमच्यासाठी उपयुक्त ठरला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. तर तुर्तास इथंच थांबू मंडळी, धन्यवाद.